नमस्कार मित्रांनो, मी श्रावणी. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 18 भाग तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकले असतीलच. आता त्या पुढचे म्हणजेच 19 ते 26 हे भाग या व्हिडिओत आपण कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 19. नंदा विलासपूरला पोहोचली तेव्हा सारे गाव अंधार पांघरून झोपेच्या कुशीत पेंगळून पडले होते. आपल्या प्रशस्त दालना शेजारची खोली वसुंधराने तिला दिली. तिथे तिने आपले सामान टाकले. मधुरा गाडीतच झोपली होती. त्यामुळे हातपाय धुवून होताच दोघी जेवायला बसल्या. मात्र जेवताना नंदा अगदी अबोल होती. तिला दिलेल्या खोलीत भिंतीवर जिकडे तिकडे देवादिकांची चित्रे आणि साधू संतांच्या तसबिरी होत्या. त्यातला एका तसबिरीकडे तिने कुतूहलाने पाहिले. खुर्चीवर चढून ते कुणाची तसबीर आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला. तसबिरीच्या खालची अक्कलकोट स्वामी ही अक्षरे मोठ्या कष्टाने तिने वाचली. जेवत असताना तिची नजर अधूनमधून सभोवतालची भिरीभिरी फिरत होती. जहागीरदारिणीच्या निवासस्थानाला शोभेल अशी कुठलीच सजावट तिला दिसेना. हा माझा बंगला नाही. मावंजी राहत होते इथे पूर्वी. त्यांची आठवण म्हणून सासूबाईंनी त्यांच्या वेळीची सारी सजावट तसेच ठेवलीये. तुझे मामंजी मोठे देवभक्त होते वाटतं. कुणास ठाऊक, देवदत्ताच्या लहानपणीच गेले ते. बुवा बैराग्याचा फार नाद होता म्हणे त्यांना. इतकी वर्ष झाली पण सासूबाईंना काही त्यांचा विसर पडलेला नाही. मुद्दाम इथे राहतात त्या. त्यांच्यासारखी पतिव्रता कुठं आहेत त्या? रात्री जेवत बिवत नाही का? तीर्थयात्रेला गेल्या आहेत त्या. वरचेवर जातात अशा. वर्षातनं 6 महिने इथं नसतातच. पण मधुरेला फार लळा दिसतोय आजीचा. हा प्रश्न विचारताना भूतनाथाच्या टेकडीवरला दुपारचा विचित्र प्रसंग नंदाच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. बंदुकीचा नेम धरून पाखरांची शिकार करणारा तो माणूस एकदम पुढे आला. त्याला पाहून मधुरा घाबरली. आधीच तिला फिट्स येत होत्या. त्यामुळे भीतीने तिला मूर्छा आली. यात मुलखा वेगळे काही नव्हते. पण शुद्धीवर आल्यावरचे तिचे ते शब्द, मारू नका, माझ्या आजीला मारू नका, त्या उद्गारांचा अर्थ काय? तिच्या तोंडून हे शब्द काय आवेत? ती काहीतरी असंबद्ध बोलली असेल काय? का तिच्या या उद्गारांमागं काहीतरी गुपित लपलेले आहे? नंदाच्या प्रश्नाचे वसुंधरेने उत्तर दिले नाही. ती हातातला घास चिवडीत नंदाची नजर चुकवीत होती. दोघींची दृष्टादृष्ट झाली. तेव्हा वसूचा चेहरा गोरामोरा झाला आहे हे नंदाच्या लक्षात आले. ती विचारमग्न झाली. जेवण आटोपल्यावर नंदा आपल्या खोलीकडे जायला निघाली. तेव्हा वसुंधरा तिला जवळ ओढीत तिच्या गळ्यात हात घालीत म्हणाली, मला फार भय वाटतं बाई इथं. मामंजींचं भूत या बंगल्यात फिरत असतं असं म्हणतात. माझ्या काही दृष्टीला पडलं नाही ते कधी. पण मन उगीच दास्तवल्यासारखं होतं. तुला आग्रह करून मी घेऊन आले. ती रात्रंदिवस जीवाभावाच्या मैत्रिणीची मला सोबत व्हावी म्हणून. माझ्याच दालनात झोपायचं ना तू? नंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. तिच्या मनात आले, कितीतरी दिवसांनी वसुंधरा परतली आहे. देवदत्त तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. विरह कालातल्या लहान सहान सुखदुःखांची देवाणघेवाण करून त्यांना रात्र जागवायची असेल. असे असून वसुंधरा हा वेडा आग्रह आपल्याला का करीत आहे? वसुंधरेला येऊन इतका वेळ झाला तरी ते इकडं फिरकले कसे नाहीत? नंदाने चाचरत सूचक प्रश्न केला. देवदत्त परगावी गेलेत वाटतं. कुणाला ठाऊक? वसुंधरा तुटकपणे उद्गारली. लगेच पार्वती पार्वती अशी हाक मारत बाहेर आली. नंदा अधिकच बुचकळ्यात पडली. मधुरेला फिट्स येतात म्हणून तिची प्रकृती दाखवायला वसुंधरा मुंबईला गेली होती. मधुरा परत आली आहे हे कळताच मुलीच्या मायेने देवदत्तांनी लगेच इकडे यायला नको होते का? असा काय लांब आहे त्यांचा बंगला? मध्ये फक्त एक बाग आहे. मगाशी आपण वरण्यात उभ्या होतो तेव्हा पार्वतीने आपल्याला त्यांचा बंगला दाखवला नाही का? का वसू मुंबईला जाण्यापूर्वी नवरा बायकोचं कडाक्यानं भांडण झालंय? छे,
आपली अक्का म्हणत असे, जशी लहानपणी बहिणीची गट्टी तुटती तसे लग्न झाल्यावर नवऱ्याशी. श्रावणातल्या ऊन पावसासारखा प्रेम आणि कलह यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो पती पत्नींच्या जीवनात. असला रुसवा फुगवा काय इथे दिवस टिकतो का? वसुंधरा पार्वतीला वरंड्यात खुर्च्या टाकायला सांगून आली होती. दोघीही बाहेर गेल्या. मूकपणाने रात्रीचे गूढरम्य सौंदर्य पाहू लागल्या. पावसाळा केव्हाच संपला होता, पण आज अचानक आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून गेले होते. लांब रुंद कुरण मेंढ्यांनी गजबजून जावे तस्या. ढगात लपलेल्या पावसाला शिवून धावत येणारा वारा शरीर रोमांचित करीत होता. समोरच्या देवदत्ताच्या बंगल्यात गाणे बजावणे सुरू असावे. वाद्यांचे मधुर नाचरे सूर झोपी गेलेल्या बागेतल्या फुलांच्या कानात कुर्र करीत या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचत होते. त्या गूढ सुरांनी नंदाच्या मनातली 6 वर्षांपूर्वीच्या संमेलनाची आठवण जागी केली. वसुंधरेचा हात हातात घेऊन ती म्हणाली, किती किती वर्ष झाली ग तुझं ते ओ सजना ऐकून. पर ऐकावंसं वाटतंय पुन्हा. ते ऐकावं आणि या आकाशासारखं धुंद होऊन झोपी जावं. तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत वसुंधरा थंडपणाने म्हणाली, गाणं म्हणावंसं वाटतच नाही का आता. काय झालंय मला देव जाणे. सोनचाफ्याची फुलं मला किती किती आवडायची. तुम्ही मैत्रिणी हसत होता, ती मी माळत असे. पण आता त्याच्या वासानं मन धुंद होत नाही. लाल गुलाबाचं तर भयच वाटतं मला. त्याचा तो रंग पाहिला म्हणजे रक्ताची आठवण होते, कुणातरी मुख्य प्राण्याच्या रक्ताचे. नंदाचे मन शेखरच्या दुःखद स्मृतींच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले होते. मोकळ्या आकाशात ते उडू पाहत होते. त्या पाखराला आपले आवडते गाणे ऐकायचे होते. ते लाडीक सूर मनात घोळवीत झोपी जायचे होते. स्वतःच्या या उल्हासित मनस्थितीमुळं वसुंधरेचे बोलणे तिने मनावर घेतले नाही. उलट ती तिला मोठ्या लाडीकपणे म्हणाली, माणसाला सुख सुद्धा दुःख म्हणतात ना, ते खरं वाटायला लागले मला तुझ्यावरनं. अगं वेडे, देवाने एवढा गोड गळा दिलाय तुला, तो काय असं कुडत बसायला. वसुंधरेने नंदाचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले. तिच्या कापऱ्या हातांच्या स्पर्शाने नंदा स्तब्ध झाली. दाटलेल्या कंठाने वसुंधरा म्हणाली, या गळ्यानंच गळा कापला माझा बाई. त्या तुझ्या आवडत्या गाण्यानंच. सही सही लतासारखं म्हणायची मी ते. पण एकदम तिने आपले हात नंदाच्या हातातून सोडवून घेतले. दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती मुकी झाली. नंदाला तिच्या त्या बोलण्याचा अर्थ कळेना. कसले तरी मोठे दुःख ती आपल्यापासून लपवित आहे एवढी मात्र तिची खात्री झाली. पण दुःखी कष्टी होण्यासारखे वसूच्या आयुष्यात काय घडले होते? दुपारी प्रवासात तिच्या लग्नाची हकीकत नंदाने ऐकली होती. लहानपणीच पोरकी झालेली ही मुलगी, दिसायला सुरेख, गळा गोड, अभ्यासात मात्र गती नव्हती. मामाने हिला वाढवले, शिकवले. कॉलेजच्या पहिल्या वर्गात असतानाच पार्श्वगायिका म्हणून चमकण्याची संधी चालून आली. तिचे मामा तिला ज्या स्टुडिओत घेऊन जात होते तिथे देवदत्त येत असत. ते तिच्या गाण्यावर खुश झाले. तिच्या रूपाने वेडावून गेले. हा हा म्हणता ती विलासपूरची जहागीरदारीण झाली. संस्थाने, जहागिऱ्या इत्यादी गोष्टींना आता पूर्वी इतकी किंमत उरली नव्हती. पण ही पोरकी गरीब मुलगी एका श्रीमंत घरची लक्ष्मी झाली. ज्याला भाग्य म्हणतात ते यापेक्षा काय निराळे असते. सुदैवाने वसूची अशी पाठराखण केली असताना ही वेडी मुलगी त्यांच्याकडं पाठ फिरवून अशी का वागत आहे? ही वेळ या प्रश्नाची उत्तर शोधायची नव्हती, उलट वसूला धीर द्यायची होती. हे नंदाच्या लक्षात आले. वसूच्या पाठीवरून बहिणीच्या मायेने हात फिरवीत ती म्हणाली, असं काय बरं करावं माणसानं. तू तर मधुरेपेक्षाही लहान झालीयस. चल आता झोपायला. वसुंधरेचा हात धरून ते तिला आत नेले. तिच्या पलंगावर तिला हळुवारपणाने झोपवले. तिचे मस्तक थोपटीत ती काही वेळ बसली. प्रवासाचा शीण तिलाही जाणवत होता. थोड्या वेळाने ती उठली. समोरच्या आपल्या पलंगावर येऊन पडली. पण तिला चटकन झोप लागली नाही. बाहेरच्या आभाळाप्रमाणे कितीतरी प्रश्नांचे काळे कुट्ट ढग तिच्या मनातही जमले होते.
भाग 20. नंदा जागी झाली. ती पाखरांच्या गोड किलबिलाटाने 1-2 मिनिटे तिचे मन गोंधळले. हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना, असे तिला वाटले. आळस देता देता, "माई, चहा झाला का ग?" हा प्रश्न अस्फुटपणे तिच्या मनात डोकावून गेला. पाखरांचा किलबिलाट आता अधिकच ऐकू येऊ लागला. त्यातली कावळ्यांची कावकाव सुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती. जणू नाना प्रकारची पाखरे आपलं मधुर वाद्यमेळ वाजवीत होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता. आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत हे आता तिच्या लक्षात आले. ती हसली. समोरच्या पलंगावर सुंदर निळसर मच्छरदाणीत वसुंधरा आणि मधुरा शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्याकडे तिने पाहिले. चोर पावलाने ती बाहेर आली. तोंड धुवून पार्वतीने दिलेला सुरेख गरम चहा तिने घेतला. मग पाय मोकळे करण्याकरिता ती उठली. बंगल्याच्या पायऱ्या उतरताच समोर जे दृश्य दिसले त्यामुळे आपण विशाल सागराच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्यकन्या आहोत असा भास तिला झाला. वर खाली भोवताली धुक्याचा समुद्र पसरला होता. नाजूक रेशमी निळसर ओलसर धुके तान्ह्या बाळाच्या कुरळ्या जावळासारखे. बाहेर रात्रभर पावसाची झिमझिम सुरू असावी, त्यामुळे हवेतला सुखद गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुल्या करीत होता. नंदा आपल्या खोलीकडे परतली. स्वेटर घालून ती बागेत आली. या दुःखात आपल्याबरोबर लपंडाव खेळायला दुसरे कोणीतरी हवे होते असे तिला राहून राहून वाटू लागले. बाळपणी आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगांवर पाणी उडवीत असत. तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले, निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागवीत असतो हेच खरे. या गार गार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षवेलींची आणि फळाफुलांची विचारपूस करू लागली. कळ्या अजून उमलायच्या होत्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे त्या तिला वाटल्या. बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुतरा होता. एखाद्या शिरपेचाप्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्यावर ऐटीत उभे होते. नंदा त्या चबुतऱ्यावर टेकली. एकदम तिला मिलिंदाची आठवण झाली. तो आता उठला असेल, मावशीला घरभर धुंदाळीत असेल. घरच्या आठवणींनी तिचे मन काही क्षण हुरहुरले. लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला. तेव्हा तिच्या पाठीवरून वात्सल्याचे हात फिरवीत दादा जे बोलले होते ते तिला आठवले. नंदा, इकडली काळजी करू नकोस. उगीच जुन्या आठवणींच्या खपल्या काढीत बसू नकोस. गेलं ते गंगेला मिळालं. नव्या मित्रमैत्रिणी जोड. सुखी हो. शेवटी आयुष्यात ज्याला त्याला आपापल्या पाऊल वाटेने पुढे जावं लागतं हे क्षणभरही विसरू नकोस. त्या वाटेला नव्या वाटा फुटतात, जुन्या वाटा येऊन मिळतात. त्या सर्वांचं स्वागत कर. आषाढातल्या पावसासारखी, कोजागिरीच्या चांदण्यासारखी त्यांच्यावर माया कर. दादांच्या बोलण्यातला शब्द न शब्द नंदाने मनात साठवून ठेवला होता. वसू ही आपली बहीण आहे, मधुरा ही आपली भाची आहे असे मानूनच ती इथे राहणार होती. पण तिच्या जीवाचे धागे अजून मुंबईतल्या घरकुलात गुंतले होते. किती वेळ तरी ती शरीराने विलासपुरातल्या त्या चबुतऱ्यावर, पण मनाने मुंबईतल्या आपल्या घरात भ्रमत राहिले. भाग 21. नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती सोनेरी उन्हाच्या वत्सल स्पर्शाने तिने भोवताली पाहिले. एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. दूर बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता. त्याच्या पानांची सळसळ जराशा झुळझुळीसारखी गोड वाटत होती. तिने समोर पाहिले. बागेच्या पलीकडे 3-4 छोटे मोठे सुंदर बंगले दिमाखात उभे होते. नाजूक उन्हात नाहत होते. देवदत्त तिथेच राहत असावेत. वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले. ती पहिल्या बंगल्यापाशी आली. एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली. त्या बंगल्याचे दार उघडेच होते.
आत माणसांची कसलीही जागा दिसत नव्हती. तिला नवल वाटले. दाराबाहेर स्टुलावर एक म्हातारा नोकर विडी ओढत होता. बंगल्याच्या पायऱ्या जोडून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फरशीवर झटपट विझवली आणि पायजम्याच्या खिशात खुपसली. नंदा पुढे येताच त्याने तिला अदबीने सलाम केला. पाहुण्याबाईंना वहिनी साहेबांच्या बंगल्याकडून येताना त्याने पाहिले होते. त्या कुणीतरी बड्या मेहमान असाव्यात या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता. इथं कुणी राहत नाही का आजोबा? नंदाने प्रश्न केला. आजोबा या संबोधनाने म्हातारबुवा खुश झाले. त्यांच्या मुद्रेवर समाधान पसरले. त्यांनी उत्तर दिले, हत लायब्ररी आहे सरकारांची. लायब्ररी? नंदाच्या तोंडून आश्चर्ययुक्त उद्गार निघाले. विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही असे सांगताना वसुंधरेने देवदत्ताच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता. तो तिला आठवला. पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते. स्वभावतःच ती प्रतिभापूजक होती. त्यामुळे लायब्ररीच्या या दर्शनाने देवदत्तांविषयी तिच्या मनात अनुकूल ग्रह निर्माण झाला. सुंदर ग्रंथांच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य बुद्धिवान व संवेदनशील असला पाहिजे ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती. पण पुन्हा पुन्हा त्या वस्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली. आज जाऊ का मी? नंदाने नोकराला विचारले. म्हाताराने हसत उत्तर दिले, आम्हासनी कुठं वाचता येतंय, तुम्हीच जावा हो आत. सरकार स्वारी रातभर हतच होती की. सरकार स्वारी म्हणजे देवदत्त, वसुंधरेचे यजमान? ते पहाटेपर्यंत इथं होते. मग ते वसूला भेटायला का आले नाहीत? मधुरेची चौकशी करायला ते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत असे का व्हावे? लाकूड पोखरणाऱ्या बुंग्यासारखा हा प्रश्न नंदाचे मन तिला नकळत कुरतडू लागला. मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चोहोंकडे पाहू लागली. त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमाऱ्याच अलमाऱ्या दिसत होत्या. खेळण्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली. अच्छोद सरोवर चंद्रापिडाच्या दृष्टीला पडले त्या प्रसंगाचे बाणभट्टाचे वर्णन तिला आठवले. दिवाणखान्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली. मग कपाटाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली. प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी सुवाच्य अक्षरात टांगली होती. सहज तिने एका कपाटावरली यादी वाचली. नाना प्रकारचे रामायणे, महाभारताची विविध भाषांतरे, विवेकानंदाचे समग्र ग्रंथ. त्या यादीवरून नजर टाकताच देवदत्ताच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली. इथे राहून आपल्या PhDचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. तिने पुन्हा आपली नजर चोहोंकडे फिरवली. एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसला. त्या टेबलापाशी 2 प्रशस्त आरामशीर खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या. एखादे पुस्तक घ्यावे आणि इथल्या खुर्चीत स्वस्त वाचित बसावे असे क्षणभर तिला वाटले. लगेच वसुंधरेची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला. म्हणून ती दरवाजाकडे वळणार होती. पण त्या गोल टेबलावर पडलेली 2 पुस्तके तिला दुरून दिसली. रात्रभर देवदत्त इथे होते म्हणजे ते इथे वाचित बसले होते हे उघड होते. त्यांना निद्रानाशाचा विकार आहे. असं आहे का? का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही? मग काल रात्री इकडे गाणे वाजवणे चालले होते ते कुणासाठी? रात्री देवदत्त ॲगाथा क्रिस्ती, पेरी मेसन यांच्या पुस्तकासारखे काहीतरी वाचित बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. पण जवळ येऊन तिने जे मोठे पुस्तक उचलले ते होते उत्तर रामचरित. ती चकित झाली. म्हणजे देवदत्तांच्या आणि आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय?
उत्तर रामचरित्रातली खूण बाहेर डोकावून पाहत होती. देवदत्त काय वाचत होते याविषयीचे तिचे कुतूहल बळावले. तिने ती खुणेची जागा उघडली. तिथे असलेला कागद नुसता खुणेकरिता ठेवला नव्हता. त्यावर वळणदार अक्षरात काहीतरी मजकूर टिपला होता. ती तो वाचू लागले. वसिष्ठांनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करवून घेतली. सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसवून रामचंद्राने अश्वमेध यज्ञ साजरा केला. ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल. जाऊ दे, ही सारी थट्टा झाली. त्या सोन्याची किंमत किती हा महत्वाचा प्रश्न नाही. त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडलाही असेल. कारण धर्मकृत्य, यज्ञयाग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे देखावे. सध्याच्या सत्कार समारंभासारखे, मंत्र्यांच्या भाषणांसारखे. खरा प्रश्न एकच आहे. ती निर्जीव सुवर्ण प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्याच्या अंतःकरणात कोणत्या भावनांचे कल्लोळ उठले असतील? जिथे कडकडून चुंबन घेता येत नाही, आपल्या हाताने जिची आसवे पुसता येत नाहीत. तुम्ही माझेच ना, माझेच ना, मी तुमची आहे, मी तुमचीच आहे, असले अमृताने भरलेले शब्द जे कानात कुजबुजू शकत नाही, अशी ती पिवळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्यांचे अंतःकरण पिळवटून निघाले असेल. मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडामासांच्या सीतेची आठवण होऊन आणि वनवासातला स्वर्ग सुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी ओलीचिंब केली असेल. अरे हो, पंडित मंडळी यावर एक शंका काढतील. यज्ञातला यजमानाला गाद्या गिरद्या उशा घेऊन झोपता येतं का? कुणाला ठाऊक. वृंदा विचार करू लागली. हे लेखन देवदत्तांचेच असावे. नाहीतर जहागीरदारांच्या या खासगी लायब्ररीत दुसरे कोण येणार? त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता. जणू पहिली आणि शेवटची वाक्ये एका मिस्किल मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंबळून आला होता. त्या मधल्या भागात लिहिणाराचे कसले तरी दुःख लपले असेल काय? मुक्या माराच्या वेदनेसारखे? का सारा केवळ कल्पनेचा विलास आहे? उत्तर रामचरित खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले. ते होते हेमलेट. नंदा चमकली. आपले आणि देवदत्तांचे पूर्वजन्मीचे काही नाते नाही ना, अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली. अलीकडे तीही हेमलेटची पारायणे करीत होती. तिने उचललेल्या हेमलेटमध्येही एक खुणेचा कागद होता. ते पान तिने उघडले. पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश होता तो. 3-4 ओळींवर निळ्या पेन्सिलीने खुणा केल्या होत्या. हेमलेट म्हणत होता, नको नको हा जीव परमेश्वरा, या जगातल्या वस्तू न वस्तूचा मला वीट आला आहे. धिक्कार असो या जगाला, जिच्यावर हात न फिरवल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे. अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे. त्या खुणेच्या दागी असलेल्या कागदावर लिहिले होते, या बागेची देखभाल करणारा कुणी माळी यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात. असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही. कदाचित वृद्धपण काळामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल. त्याला दीर्घ आयुरारोग्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो. पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे? ती नीट नेटकी कुणी ठेवायची? तिच्यातले तण कुणी काढायचे? या प्रश्नांची उत्तरे. मजकूर इथेच संपला होता. नंदाने हेमलेट मिटून टेबलावर ठेवले. एका खुर्चीत बसून ते विचार करू लागले. हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे. मनाच्या कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे. हे लेखन देवदत्तांचे असले तर त्याचा आणि त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा? या गृहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुरेची विचारपूस करायला 5 मिनिटांची सुद्धा सवड मिळाली नाही का? भाग 22. घड्याळाची मंजूळ ठोके तिच्या कानावर पडू लागले. तिने मान वर करून पाहिले. 8 वाजले होते. आपण वसूची कंपॅनियन म्हणून इथे आलो आणि पहिल्याच दिवशी रमत गमत लायब्ररीत बसलो, हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले. ती लगबगीने उठली. झपझप चालू लागले. पण ती दाराजवळ येण्याच्या
आतच घुंगरांचा मंजूळ आवाज तिच्या कानांवर पडला. जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सरस्वती आपल्या वीणेचे मधुर स्वर छेडू लागली होती. पैंजणांचा तो चुमचुमाट कुठून येतोय हे तिला कळेना. दुसऱ्या क्षणी तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती आनंदाने मोहरून गेली. एक सुंदर हरिणाच्या गळ्यातल्या नाजूक घुंगरांचा तो गोड आवाज होता. ते हरिण इकडे तिकडे पाहत हळूहळू आत येत होते. मात्र ते धावत नव्हते, उड्या मारीत नव्हते. लंगड्यासारखे चालत होते ते. नंदा उभी होती. तिकडे त्याचे लक्ष नव्हते. क्षितिजावर क्षण अर्धा क्षण चमकत विजेने इकडून तिकडे जावे तशी त्याची नजर बिरबिरत काहीतरी शोधित होते. जणू त्याच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे आणि लपून बसलेल्या सवंगड्याला हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करीत आहे. ते आणखी थोडे पुढे आले तेव्हा त्याचा एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले. जीवनाची मूर्तिमंत अपूर्णताच त्या हरिणाच्या रूपाने आपल्या पुढे उभी राहिली आहे असे क्षणभर तिला वाटले. लगेच तिचे खेळकर मन झाले. तिने हरिण 4-2दा पाहिले होते, पण ते दुरून. त्याला कधी जवळ घेतले नव्हते, कुरवाळले नव्हते. त्याच्या निष्पाप दृष्टीत दृष्टी मिसळून आपले हितगुज त्याला कधी सांगितले नव्हते. शकुंतलेप्रमाणे त्याला कधी मायेने चारा दिला नव्हता. तिच्या मनात आले. हळूच पुढे जाऊन त्याला बिलगावे आणि त्याच्या गालाला गाल घशीत त्याच्या कानात कुजबुजावे. देवानं तुला केव्हा निर्माण केलं रे? वाघसिंहाच्या आधी की त्यांच्या नंतर? तुझी मूर्ती घडविल्यानंतर त्या क्रूर प्राण्यांच्या प्रतिमा तयार करायला त्याचे हात धजले तरी कसे? का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्याने ही कोमलता निर्माण केली आहे? नंदा हळूच 4-5 पावले पुढे झाली. फिक्कत त्या हरिणाची दृष्टी तिच्याकडे वळली. परके माणूस पाहताच ते बिचकले. पळून जाण्याकरिता ते माघारी वळले, पण अगदी सावकाश. अधू पायामुळे त्याला पळता येत नव्हते. त्याला पकडणे कठीण नाही असे वाटून नंदा पुढे झाली. तोच चंचल चंचल अशी गोड हाक बाहेरून आली. कान टवकारून चंचलने ती ऐकली. मान वळवून प्रसन्न मुद्रेने येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली. हाक मारणारी व्यक्ती पुढल्या क्षणी आत आली. उंच, सुदृढ, गोरापान असा तरुण होता तो. त्याच्या मस्तकावरले विपुल केस विस्कटले होते, पण त्याचे भव्य कपाळ आणि भेदक डोळे त्या केसांच्या माहिरपीमुळे खुलून दिसत होते. आत आलेल्या त्या तरुणाने वाकून चंचलला कुरवाळीत म्हणले, बेटी, मला सोडून पळून जायचं बेत चाललंय वाटतं. इथं करमत नाही. रानावनाची आठवण होते, पण एक विसरू नकोस पोरी, या जगात देवदत्ताला खरे मित्र 2च आहेत, एक तू आणि दुसरा मृत्यू. एखाद्या लहान मुलीने बाहुलीशी हितगुज करावे तसा चंचलशी तो बोलीत होता. आपले उद्गार कुणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. आपले अस्तित्व त्याला कसे जाणवावे हे नंदाला कळेना. मात्र चुकून जे तिच्या कानांवर पडले ते मोठे विचित्र होते. एकाकी आत्म्याचा तो मूक आक्रोश होता. त्याला न कळत तो ऐकणे हा गुन्हा होता. आपले अस्तित्व देवदत्ताच्या लक्षात आणून देणे जरूर आहे असे वाटून तिने हाक मारले. चंचल चंचल. चंचल चमकली. तिच्याकडे वळून पाहत ती देवदत्ताला अधिकच बिलगली. नंदाचे शब्द कानावर येताच देवदत्तही दचकला. किंचित पुढे येऊन तिच्याकडे पाहू लागला. 5-10 क्षण काय बोलावे हे त्याला सुचेना, पण लगेच त्याची विनोद बुद्धी जागृत झाली. त्याने गंभीरपणाने तिला विचारले, आपण कोण? हेमलेट मधील ऑफेलिया की उत्तर रामातली सीता? अमर ग्रंथातल्या गायिका पुस्तकांबरोबर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात हा अनुभव अगदी नवीन आहे मला. भावनांच्या भिन्न भिन्न छटांनी नंदाचे मन भरून गेले. संकोचाने ती खाली पाहू लागली. देवदत्त तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, माफ करा हो, थट्टा करायचा मोह कधी आवरत नाही मला. तसा कुठलाच मोह आवरत नाही म्हणा मला. फार दुबळा माणूस आहे मी. संयम हा शब्दच देवदत्ताच्या कोशात नाही असं माझे मित्र नेहमी म्हणतात. तुम्ही कोण आहात हे मी तर्कानं ताडायला हवं होतं. त्याच्या मन मोकळ्या बोलण्याने नंदाचा संकोच मावळला. त्याच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहत मिस्किल स्वराने तिने प्रश्न केला, कोण आहे मी? वकील? वकील? हो,
आमच्या राणी सरकारांचे वकील. मात्र तुम्ही आमची सुद्धा चांगली वकिली कराल. ती कशी? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आज. पण मला तुमची सारी माहिती आहे. वसू बरोबर आलात तुम्ही काल रात्री, तिची मैत्रीण, म्हणून तुमचं नाव नंदाताई ना? देवदत्ताला ही माहिती कुठून मिळाली असावी हे नंदाला कळेना. ती कोड्यात पडली. तेव्हा देवदत्त हसत म्हणाला, मी काही मनकवडा नाही हो. असली साधी माहिती मिळवणं ही काही खूप अवघड गोष्ट नाही. वसूचे गुप्तहेर जशी आमच्या दरबारात आहेत, तसे आमचे गुप्तहेर तिच्या अंतःपुरात आहेत. त्यांचे शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला. देवदत्ताच्या ते लक्षात आले. हात जोडीत तो म्हणाला, माफ करा नंदाताई, तुम्हाला गुप्तहेर म्हटलं नाही मी. तुम्ही आलाय काल रात्री. इथल्या राजकारणात अजून मुरायचे आहात तुम्ही. तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का? वसूच्या दिमतीला ती पार्वती आहे ना, तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे. रात्री बायकोनं नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सकाळी धन्याकडे पोहोचती केली. भाग 23. देवदत्त बोलत असताना नंदा क्षणोक्षणी मनात म्हणत होती, वसूला असा उमदा, देखणा, रसिक आणि श्रीमंत पती मिळाला असून या दोघांमध्ये एक भयानक दरी पसरल्यासारखे आल्यापासून आपल्याला काय जाणवत आहे? रात्री ओ सजना हे गाणे आपण म्हणायला सांगितले तेव्हा त्या गाण्यानंच मला गळा कापला. असे उद्गार वसूने का काढले? ते गाणे ऐकूनच देवदत्तांचे मन तिच्याकडे ओढ घेऊन लागले असेल ना? या पती पत्नीमधल्या दुराव्याचे कारण काहीही असो, आपण या दोन्ही तीरांना जोडणारा पूल व्हायला हवे. चूक वसूची असेल तर ती आपली मैत्रीण आहे, तिला आपल्याला समजावून सांगता येईल. चूक देवदत्तांची असेल तर हेमलेट आणि उत्तर रामचरित यांच्यावर इतके प्रेम करणारा मनुष्य एका निरागस पारसाशी शकुंतलेसारखे अंतरीचे हितगुज सांगणारा पुरुष पत्नीच्या बाबतीत झालेली चूक दुरुस्त करायला तयार होणार नाही. तिचे दुःख जाणणार नाही, स्वतःचे कर्तव्य ओळखणार नाही. छे, असे होणारच नाही. या दोघांमधून विस्तव न जाण्याचे कारण काहीही असो, ते शोधून काढायला हवं. बोलता बोलता नंदा आणि देवदत्त गोल टेबलाजवळ आले होते. देवदत्ताने एक खुर्ची नंदाकडे सरकवली. दोघेही खुर्च्यात बसली. आपल्या पायांपाशी बसलेल्या चंचलला कुरवाळीत देवदत्त म्हणाला, चंचलचा एक पाय अधू आहे. माझाच पराक्रम आहे हा. या चंचलसाठी आज मी जीव टाकायला तयार आहे. पण एक दिवस असा होता की त्या दिवशी हा कोवळा जीव माझ्या खिचगणतीतही नव्हता. हरिणाची शिकार करून त्याचं लुसलुशीत मांस खायचे मांडे मी मनात केले होते. म्हणजे? सवय स्वराने नंदा विचारले. अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच की. मला वाटलं वसूनं माझं सारं गुणवर्णन तुमच्यापाशी केलं असेल. शिकारीचा भयंकर शौक आहे मला. चंदनगडच्या पलीकडच्या जंगलात नेहमी शिकारीला जातो मी. जातो म्हणजे जात असे. वाघ सुद्धा आढळतात त्या जंगलात. असाच गेलो होतो एके दिवशी शिकारीला. माझी चाहूल लागताच या चंचलची आई जीवाच्या भीतीनं पळू लागली. ही पोरगी फार लहान होती. ही घाबरली, गोंधळली. हिला आई बरोबर पळता येईना. हिचा पाय खळग्यात पडून मुरगळला. ही खाली पडली. मी बंदुकीचा नेम धरला. पण त्याच वेळी या पोरटीनं मागं वळून पाहिलं. एका क्षणात माझ्या शिकारीचा कैफ उतरला. त्या कैफाची जागा करुणेनं घेतली. लंगड्या चंचलला घेऊन मी परतलो. ज्यावेळी मिटक्या मारीत हिचं मांस खायचं मी ठरवलं होतं, त्यावेळी हिचं मस्तक मांडीवर घेऊन मी थोपटीत होतो. पशुवैद्य हिच्या पायावर उपचार करीत होते. चंचलची ही कथा ऐकताना देवदत्ताच्या स्वभावात लोकविलक्षण उत्कटता आहे हे नंदाच्या लक्षात आले. न कळत ऑथेल्लो आणि लिअर तिच्या डोळ्यांपुढून तरळून गेले. टेबलावर पडलेल्या हेमलेटकडं तिचे लक्ष गेले. ते तिला जाणवलेल्या या साम्यामुळेच. सहज विचारल्यासारखे करीत ती म्हणाली, रात्री बसला होता वाटतं. रात्री? रात्रभर. हल्ली मन फार बैचेन झालं की मी कुठंतरी दूर निघून जातो, नाहीतर पुस्तकांच्या या बागेत येऊन बसतो. पण काही काही वेळा ही बाग सुद्धा स्मशानासारखी वाटायला लागते. बोलता बोलता देवदत्त हसू लागला. त्याचेही हसणे मोठे विचित्र वाटले नंदाला, वेड्यासारखे.
पुस्तकांवर देवदत्तांची अपार भक्ती आहे. मग या स्मशानाची कल्पना त्याच्या मनात काय यावी? काही केल्या हे कोडे तिला सुटेना. दृष्ट स्वरात ती म्हणाली, हे सरस्वतीचं मंदिर आहे, स्मशान नव्हे. देवदत्त पुन्हा चमत्कारिकपणे हसला. मग एकदम गंभीर होऊन तो म्हणाला, पुस्तकांचं जग सुंदर असतं, यात काही शंका नाही. पण खरीखुरी सुखदुःख भोगताना पुस्तकी मलमपट्ट्यांचा काही उपयोग होत नाही. अशा वेळी हवा असतो तो मायेचा स्पर्श, आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार. गरम पाण्याचे झरे असतात ना, तशी असते ही माया. बोलता बोलता तो एकदम थांबला. मग तो हसत नंदाला म्हणाला, माफ करा हो, बोलताना भान राहत नाही मला. मनात जे खदखदत असतं ते उसळून बाहेर पडतं. मी तरी काय करू, या जगात जिथं जावं तिथं मुखवटे भेटतात. त्यामुळं सत्याची आणि आपली कधी तोंड ओळखच होत नाही. माणसांच्या मुखवट्यांची, या सोंगाडोंगाची चीड येते मला. नंदाताई, हे जग जसं दिसतं तसं आहे असं मानून जो चालतो त्याला पावले ठेचा लागतात. त्याची सारी बोटं रक्तबंबाळ होतात. म्हणून मी सांगतो तुम्हाला, या जगात सज्जनांचा विजय होतो तो फक्त या कपाटातल्या नाटकात नि कादंबऱ्यात. या सरस्वतीच्या मंदिरानं बाहेरच्या पैशाच्या, प्रेमाच्या, कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा. म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात हे तुम्हाला दिसेल. हे सारे कवी शुद्ध निर्मळ दाम्पत्य प्रेमाचे गोडवे गातात. पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे व्यभिचार पाहावे लागतात ते तिलाच विचारा. नंदाताई, या जगावर सत्ता चालते ती अंध आसुरी वासनेची, डोळस देवी भावनेची नाही. टेबलावरले हॅमलेट उचलीत तो मोठ्या उल्हासाने उद्गरला. या सरस्वतीच्या मंदिरातल्या बड्या बड्या मंडळीत सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारा एखादा मनुष्य अधूनमधून मिळतो. हा शेक्सपियर असा एक दुर्मिळ सद्गृहस्थ आहे. मला सुद्धा शेक्सपियर फार आवडतो, नंदा बोलून गेली. मग आपल्या मैत्रीवर शेक्सपियरनंच शिक्कामोर्तब केलं म्हणायचं. क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचं धैर्य तुमच्या माझ्या या जाणी दोस्तात आहे. बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा काढण्यात आनंद मानतात. पण जन्म देणारी आई मुलाचा जीव घेणारी वैरीण कशी होते हे सांगण्याचं धैर्य फक्त हेमलेट लिहिणाऱ्या या शूर साहित्यकांनाच असतं. बंदुकीतून गोळ्या मागून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता. त्याचे बोलणे ऐकताना नंदाला दासबाबूंची पुन्हा पुन्हा आठवण होत होती. बोलायला लागले म्हणजे ते असेच बोलत राहायचे, पूर आलेल्या ओढ्यासारखे. देवदत्ताचे हे सारे बोलणे ऐकताना तिचे मन एका बाजूने जसे प्रफुल्लित होत होते तसे दुसऱ्या बाजूने ते भयभीतही झाले होते. विजेच्या दिव्याचा प्रकाश असलेल्या पण कधीही न संपणाऱ्या बोगद्यातून आपण जात आहोत असे तिला सारखे वाटत होते. तिने हळूच प्रश्न केला, थोडं विचारू का? थोडं? थोडं बिडा आपल्याला मंजूर नाही. माणसानं कुठल्याही गोष्टीत कद्रू होऊ नये. मग ती गोष्ट कुणाकरिता जीव द्यायची असो नाहीतर स्वतःचा जीव घ्यायची असो. देवदत्ताच्या या शेवटच्या शब्दांनी नंदाचे अंग शहारले. त्याच्या मुलखा वेगळ्या बोलण्यात वेडाची छटा नाही ना, अशी शंका तिच्या मनात आली. त्याला थोडे छेडल्याशिवाय तिचे निरसन होणे शक्य नव्हते. म्हणून तिने हसत हसत त्याला चिमटा घेतला. तुम्ही या सरस्वती मंदिराला स्मशान म्हणता, पण काल रात्रभर तुम्ही या स्मशानातच बसला होतात, ते का बरं? तिच्या बोलण्याचा त्याला राग आला नाही. तो शांतपणाने उत्तरला, कालची रात्र मी काढणार होतो गाण्याच्या धुंदीत, पण आमच्या दोस्तांनी जी गाणारी पोरगी आणली तिच्या गळ्याची धुंदी मला काही केल्या चढेना. म्हणून बैठकीतनं मी हळूच उठलो. पायांशी बसून पेंगणाऱ्या चंचलचे तोंड वर करीत देवदत्ताने विचारले, सच है बेटी? मग तो नंदाकडे वळून म्हणाला, ही तेवढी माझ्याबरोबर इथं आली. या दुःखानं भरलेल्या जगात मनुष्य सुखानं जगू शकतो तो फक्त 2 मार्गांनी. सर्व संवेदना मारून, मनानं बधीर होऊन हिंस्र पशुसारखं जगणं हा झाला पहिला मार्ग. या तऱ्हेनं जगण्याचा मी प्रयत्न करतो, पण मला त्यात यश आलं नाही. जगण्याचा दुसरा पंथ आहे कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा क्षण निक्षण वेचण्याचा.
मग ती धुंदी शिकारीची असो, संगीताची असो, साहित्याची असो, मदिरेची असो, नाहीतर मदिराक्षीचा असो. बोलता बोलता तो थांबला आणि म्हणाला, "पहिलं हे माझं तारू असं भरकटतं. गाणं सोडून मी रात्रभर इथं वाचीत बसलो होतो. ते का हे सांगू? या स्मशानात शंकरासारखा मी रमतो म्हणून." किंचित हसल्यासारखे करीत तो पुढे म्हणाला, "माफ करा हं मला. एका वेड्याची बडबड म्हणून हे सारं बोलणं विसरून जा. या जगात ढोंग-सोंग इतकी माजली आहेत की खोट्या सभ्यतेचं नाटक करून माझ्यासारख्यानं त्यात भर घालायची काही गरज नाही. एखाद्या वेळी हे सारं असह्य होतं वाटतं. वाटतं या चंचलवर जिनं नेम धरला होता ती बंदूक घ्यावी. हेमिंग्वे मला फार आवडतो." बोलता बोलता तो चंचलशी खेळू लागला. त्याने तिला हसत विचारले, "सच है ना बेटी?" त्याच्या शेवटच्या शब्दांनी नंदा अस्वस्थ झाली. देवदत्ताच्या मनात कसले तरी भयंकर वादळ घोंगावत आहे आणि त्याचे भयानक प्रतिध्वनी शब्दांच्या द्वारे आपल्याला ऐकू येत आहेत असे तिला वाटले. ती घाईघाईने उठत म्हणाली, 9 वाजायला आले. वसू उठली असेल. आपल्या परवानगी वाचून मी इथं आले. ओळख देख नसताना बरोबरीच्या नात्यानं बोलते. याबद्दल मला क्षमा करावा." खुर्चीतून उठत देवदत्त म्हणाला, "खरं म्हणजे मीच क्षमा मागायला हवी तुमची. फार जुनी ओळख असल्यासारखी मी जीभ सैल सोडली तुमच्या पुढं. तुम्हाला चहा विचारायची देखील शुद्ध राहिलाय नाही मला. मात्र एक लक्षात ठेवा, मी कडवटपणानं हे स्मशान आहे असं मगाशी म्हटलं, पण ते खरं नाही. हे नंदनवन आहे. मला कुठलंही पुस्तक केव्हाही वाचायची लहर येते, म्हणून कपाटांना कुलूपं घातलेली नाही. हवं तेव्हा इथे येत चला. आवडतील ती पुस्तकं वाचायला घेऊन जा. चहा लागला तर बाहेरच्या नोकराला सांगा. पुन्हा केव्हा गाठ पडली आपली तर खूप खूप बोलू." नंदाला पोहोचवण्याकरिता देवदत्त दारापर्यंत आला. त्याला नमस्कार करून ती पायऱ्या उतरणार तोच त्याने विचारले, "मधुरा बरी आहे ना?" तो हा प्रश्न करेल अशी नंदाची कल्पना नव्हती. त्याच्याशी बोलताना या जगात कशावरही त्याची श्रद्धा उरलेली नाही. कोणत्याही संवेदनेने त्याचे मन थरथर नाही. एखाद्या शस्त्रवैद्याप्रमाणे शांत चित्ताने प्रत्येक अनुभवाची चिरपाड करण्याचे कसब तेवढे त्याने साध्य केले आहे अशी तिची समजूत झाली होती. पण आत्ताचा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजातला कंप तिला जाणवला. त्याच्या हृदयाचे हे दर्शन तिला मोठे मनोज्ञ वाटले. ती हसत उत्तरली, "काल प्रवासात तिला एकदा पेट आली होती, पण रात्री छान झोप लागली तिला. मगाशी मी आले तेव्हा झोपली होती ती. नाहीतर घेऊनच आले असते तिला." आपले शेवटचे शब्द ऐकताना देवदत्ताने नकळत आभाळाकडे डोळे बनविले व एक लहानसा सुस्कारा सोडला असा तिला भास झाला. भाग 24. बंगल्याच्या पायऱ्यांवरच नंदाला पार्वती भेटली. वसुंधरा अजून उठली नाही हे तिच्याकडून कळले तेव्हा तिला मोठे नवल वाटले. तिच्या मनात आले, कदाचित कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे जागी होऊनही ती अंथरुणात पडून राहिलेली असेल. नाहीतरी श्रीमंतांची घड्याळे शोभेपुरतीच असतात. पाऊल न वाजविता नंदा शयनगृहात गेली. वसुंधरेच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली. मधुरेसाठी मुंबईवरून आणलेली बाहुली टकमक बघत वसूच्या कुशीत विसावली होती, स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी. ती बाहुली पाहून नंदाला हसू आले. वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय करायचा? तिला मुलांची फार हौस होती का? 9 वाजून गेले तरी वसुंधरा गाढ झोपली होती. मात्र तिचे मिटलेले डोळे किंचित सुजल्यासारखे दिसत होते. म्हणजे वसू रात्रभर मनातल्या मनात कुडत आणि रडत बसली होती की काय? वसूच्या उशालगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली. कसली तरी औषधाची बाटली दिसत होती. तिथे टेबलाजवळ जाऊन नंदाने ती पाहिली. झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती. नंदा मनात चरकली. देवदत्तांचे मगाचे उद्गारही तिला आठवले. किती विचित्र होते ते. मनुष्य सुखाने जगू शकतो तो धुंदीत, मग ती धुंद कसलीही असो. त्या उद्गारांचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का?
ही दोघे असे एकाकी दुःखी जीने का जगत आहेत? भाग 25. सारा दिवस नंदा न कळत देवदत्ताविषयी विचार करीत राहिले. मध्येच एक विचित्र कल्पना एका हाताने गुदगुल्या करीत आणि दुसऱ्या हाताने चिमटे काढीत तिच्या मनाशी खेळू लागली. शेखरच्या आधी देवदत्त आपल्याला आयुष्यात आला असता तर, या कल्पनेचा तिला राग येत होता, पण तिला बाहेर ढकलून मनाची दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी नव्हते. देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी? तो दुःखी आहे म्हणून? एका बुद्धिमान तरुणाविषयीची ही करुणा आहे की आपल्या वेड्या मनाचा तिला राग आला? भाग 26. हा हा म्हणता नंदाची मधुरेशी गट्टी जमले. पोर तशी लागवी होते. मावशी मावशी करीत ती नंदाभोवती दिवसभर पिंगा घालू लागले. नाना प्रकारच्या बालसुलभ शंका विचारू लागले. लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले. लगेच नापास नापास असे म्हणत मधुरा आपल्या नाजूक हातांनी टाळ्या पिटू लागली. ते दृश्य इतके लोभसवाने होते की तिचा पापा घेण्याकरिता नंदाने तिला जवळ ओढले. मधुरेने तो लगेच पुसून काढला. फुरुंगटून ती म्हणाली, आम्ही काय आता लहान आहोत पापा घ्यायला? तिचे ते तांबड्या कांद्याचे कोडे दुसऱ्या दिवशी उलगडले. एरवी उशिरा उठणारी मधुरा सूर्योदयाच्या आधीच जागी झाली. नंदाचा हात धरून ओढीत तिने तिला बागेत आणले. पूर्वेकडे दिसणाऱ्या तांबड्या लाल सूर्यबिंबाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, मावशी, तो बघ तांबडा कांदा. मग तशीच टक लावून बघत ती उभी राहिली. थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले. लगेच मधुरा उद्गारली, कांदा पांढरा झाला, कांदा पांढरा झाला. मधुरेच्या कल्पनेचे हे स्वैर नर्तन रात्रंदिवस चालू असे. एके दिवशी तिने नंदाला विचारले, आभाळाच्या झाडाचं मूळ कुठे असतं ग मावशी? नंदाने तिला शरण चिठ्ठी दिली. या 5 वर्षाच्या चिमुरडीला आभाळ झाडासारखे का वाटावे हे काही केलं तिच्या लक्षात येईना. 1-2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेली. वर चमचमणाऱ्या चांदण्यांकडे बोट दाखवीत ती म्हणाले, मावशी, आभाळाच्या झाडावरली ही फुलं बघ. मग बागेतल्या प्राजक्ताकडं बोट दाखवून ती म्हणाले, हे झाड हलवलं म्हणजे किती किती फुलं खाली पडतात. आभाळाचं हे झाड हलवलं की तू म्हणजे खूप खूप चांदण्या खाली पडतील हा. मग त्या घेऊन मी खेळत बसेन. तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ती देवदत्ताची. मधुरा इतकी हुशार होती, पण ठोकळ्यांचा बंगला करायला बसवले की तिचा हा सारा तल्लखपणा नाहीसा होईल. कुठल्या तरी ठोकळ्या भलत्याच ठिकाणी ती ठेवायची. नंदाने तिला 3-4दा नीट बंगला रचून दाखवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या खणपट्टीला बसली. तेव्हा मधुरा म्हणाली, मी नाही बांधणार बंगला. तो बंगला तर राक्षस राहायला येईल त्यात. तिच्या त्या विचित्र बोलण्याचा अर्थ नंदाला 3-4 दिवसांनी कळाला. ती रोज उजाडताच उठे, चहा घेऊन लायब्ररीत जाई. पूर्वी न पाहिलेली पुस्तके चाळीत बसे, एखादे दुसरे वाचायला घेऊन येई. एके दिवशी ती जरा उशिरा उठली, चहा घेऊन लायब्ररीकडे निघाली. याच वेळी मधुरा जागी होऊन वरांड्यात आली होती. नंदा कुठे जात आहे हे दिसताच ती ओरडली, मावशी मावशी, तिकडे जाऊ नकोस. नंदा एकदम थांबली. मधुरा धावत धावत तिच्या जवळ आली आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत म्हणाली, तिकडे जाऊ नकोस मावशी. का ग? एक राक्षस राहतो तिथं, तो ठार मारून टाकील तुला बंदुकीनं. मधुरेच्या स्वैर कल्पनेचे हे नवे उड्डाण असावे असे वाटून नंदाने हसत विचारले, त्या राक्षसाचं नाव काय? ठाऊक आहे का तुला? मधुरेने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिच्या हातांना कंप सुटला. मुद्रा एकदम पांढरी फटक झाली. नंदाच्या हातातला तिचा हात घामेजला. विलासपूरला आल्यापासून तिला फिट आली नव्हती. हे फिट येण्याचे पूर्वचिन्हे आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती, पण मधुरेच्या हातांचा कंप हळूहळू थांबला. तिचा चेहरा थोडा उजळला. नंदाला वाकवून तिच्या कानात कुजबुजत ती म्हणाली,
कोणाला सांगू नकोस मावशी. त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब. भाईसाहेब? भाईसाहेब कोण? माझे बाबा. आई देवदत्त म्हणते त्यांना. तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओ बुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओ बुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.